राज्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण असेल तर जर का तुम्ही बघितलं तर कोकणामध्ये काही ठिकाणी रेड अलर्ट आहे, म्हणजे रायगडला रेड आहे पण बाकीचे लाल अलर्ट आहे, पण रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या ठिकाणी तो ऑरेंज अलर्ट आहे, म्हणजे रायगडला अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्य महाराष्ट्रामध्ये पण जसं पुण्यामध्ये आणि सातारामध्ये ऑरेंज आणि रेड अलर्ट दिलेला आहे. अर्थात हे जे अलर्ट्स आहेत हे खास करून घाट भागासाठी असतात. एकंदरच राज्यामध्ये जर आपण बघितलं तर पुढच्या 24 तासामध्ये मध्य महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये, मराठवाड्यातल्या बहुतांश भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, विदर्भामध्ये पण आपल्याला काही ठिकाणी कलर्ड ऑरेंज दिसतात. हा जो पाऊस आहे हा 24 तासातला, त्याच्यानंतर हा आहे तो 48 तासातला, म्हणजे उद्या पाऊस कसा असेल. तर दोघा चित्र जर का बघितले तर आजचं आणि उद्याचं ते सर्वसाधारणतः आपल्याला ते सेम दिसतंय. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की राज्यामध्ये पाऊस जो आहे तो पुढचे 2 दिवस सक्रिय चांगल्या प्रकारे राहील. आणि आपण तिसऱ्या चौथ्या दिवशी जर का आपण बघितलं, तिसऱ्या चौथ्या दिवसाचं चित्र मी इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे तिसऱ्या दिवसाचं आहे, म्हणजे ही जी तारीख आहे ही 24 तारखेचं हे चित्र आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला परत एकदा पाऊस तसाच प्रकारे दिसतोय राज्यामध्ये. तर पुढचे 3 दिवस, 2 ते 3 दिवस पाऊस चांगला राज्यामध्ये असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर 25 तारखेपासून पाऊस थोडासा उघडायला सुरुवात होईल असं म्हणायला हरकत नाही. तर गुरुवार, शुक्रवार या दरम्यान म्हणजे चौथ्या 5व्या दिवशी सर्वसाधारणतः कोकणामध्ये, घाट भागामध्ये पाऊस असेल, पण राज्यामध्ये पाऊस जो आहे तो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा बाकीच्या ठिकाणी